घ्यायला लागेल की पूर्वी गाड्या घोड्या पण कमी होत्या, बरं. पण त्यावेळेस आम्ही बसेस वाढवल्या. अच्छा. म्हणजे लोणावळा ते कारला आणि ठाणे ते एकविरा किंवा मुंबई ते एकविरा हे बसेस मी त्यावेळेस सुरू केल्या. अच्छा. दिवाकर रावतेच त्यावेळेस परिवहन मंत्री होते ओके. आणि त्या आज सुद्धा सुरू आहेत. कारला फाटा ते पायथ्यापर्यंत आता रिक्षा झाल्यात, रिक्षात. परंतु मेन अडचण जी रस्त्याची होती तो रस्ता मी रुंद केला माझ्या आमदार फंडातनं. अच्छा. जवळ 25 लाख रुपये खर्च केले आणि तो रस्ता चांगला केला. अच्छा. दुसरी गोष्ट, आपल्याला कारला फाट्याला कमान दिसते. बरोबर. मग एखाद्याला तुम्ही सांगितलं की बाबा कारल्याला जायचं, कसं जाशील? लोणावळ्यापासून 5 ते 7 किलोमीटरच्या अंतरावरती तुला कमान दिसेल. बरोबर. श्री एकविरादेवी तीर्थक्षेत्र, तिकडे तू लेफ्ट मार, पुण्याने असेल तर राईट मार आणि हार्डली 1 किलोमीटरचा रस्ता आहे. आणि त्या ठिकाणी तू हा रस्ता तयार करताना स्थानिक अडचणी येतात, खूप येतात. मी तुम्हाला सांगतो की जेव्हा आम्ही कारला फाट्यापासून पायऱ्यापर्यंत गेलो, त्या पायऱ्यांची डागडुजी केली. अच्छा. परंतु ते पुरातत्व खाते असल्यामुळे किती पाऊस भयानक पडतो, त्याच्यामुळे ह्या वर्षी केलेली डागडुजी पुढच्या वर्षी राहत नाही. बरोबर. आणि काही पायऱ्या अशा होत्या की एक असा निमुळता भाग होता की तिथे पायऱ्या करणं पण कठीण होतं. पायऱ्या रुंद करणं, त्या सरळ करणं घा होतं. नाही तर तिथे चेंगला येऊन किती लोक तरी अपघातात जाऊ शकले असते. पण तो आम्ही भाग केला. आम्ही त्या ठिकाणी कलवट केले, म्हणजे पाणी इकडनं तिकडे जायला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 1995ला मी महापौर असतानाच आम्ही पायथा ते पार्किंग, अच्छा, 5 पायरी म्हणतो त्याला, 5 पायरी, तो रस्ता केला. शंकरराव पडवळ नावाचे ते सरपंच होते आणि ते आमच्या ट्रस्टमध्ये होते. अच्छा. आणि त्यांना विनंती केली की बाबा ही एवढी जागा ट्रस्टला तुम्ही द्या. ते प्रस्ताव मी वन खात्याकडे दिलं. वन खात्याला पर्यायी कामशेतला जागा घेऊन दिली. अच्छा. जेवढी झाडं लावतात तेवढी झाडं लावायची आम्ही त्यांना आश्वासन दिलं, तेवढी झाडं लावली आणि तो रस्ता केला. मला असं वाटतं की भारतामध्ये एखाद्या ट्रस्टने, खाजगी ट्रस्टने तो रस्ता करण्याचं उदाहरण एकमेव असेल. तो रस्ता झाला, मी मगाशी सांगितला, पायथा ते पार्किंग आंदोलन झाले, लाठीचार्ज झाला, अरे बाप, रस्ता कोण देत नव्हते, पण तो रस्ता झाला. आज असंख्य लोक त्याच्यातनं. अच्छा. तो रस्ता 96ला करायला गेलो आणि तो करत असताना आम्हाला एक कॉन्ट्रॅक्टने सांगितलं की 5-7 लाख रुपये लागतील. आम्ही तेवढ्याची तयारी ठेवलेली, पण तो रस्ता करायला गेलो नंतर ते 5-7 लाखाचं काम 22 लाखाला गेलं. बापरे. आणि मग पैसे नव्हते. मग मी देवीच्या कृपेने मला काय माझ्या आयुष्यात जे होतं ते 10-12 लाख मी माझे स्वतःचे खर्चाचे